उन्हाळ्यात कैरीचं पन्हं सर्वांनाच प्यायला आवडतं, पण नेहमी नेहमी करायला कंटाळा येतो. म्हणून आज आपण कैरी पन्ह्याचं प्रीमिक्स तयार करणार आहोत आणि तेही वेगळ्या ट्विस्टसह. हे प्रीमिक्स एकदाच बनवलं की तुम्ही 2 मिनिटात कैरी पन्हं तयार करू शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक नक्की कराल. सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे त्यावरील चीक आणि गाण निघून जाते. इथे मी गावरानी कैऱ्या घेतल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता कैऱ्या कुकरमध्ये काढून घ्यायच्या आणि यात कैऱ्या बुडतील इतपत पाणी घालायचं आणि साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. खूप जास्त शिजवायचं नाही आहे, नाहीतर कैऱ्या फुटतात आणि त्यात पाणी जातं, यामुळे पन्ह्याची चव पानसट लागू शकते. 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्यावर कैऱ्या मी संपूर्ण थंड होऊ दिल्या. आता यातील गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. चमच्याच्या मदतीने मी संपूर्ण गर काढून घेत आहे. कैऱ्यांच्या सालींना सुद्धा गर लागलेला असतो, तो सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. बघा, एवढा गर निघालेला आहे, साधारण 1 वाटी गर असेल. आता हा गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. संपूर्ण गर आधी मोजून घ्यायचा आहे, म्हणजे त्यानुसार आपल्याला यामध्ये साखर किंवा गूळ घालता येईल, किंवा तुम्ही खडीसाखर सुद्धा घालू शकतात. इथे मी 1 वाटी गर होता, त्यानुसार 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये मी थोडासा ट्विस्ट आणणार आहे आणि त्यासाठीच यामध्ये मी थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहेत. यामुळेच आपल्या पन्ह्याला मस्त रिफ्रेशिंग अशी टेस्ट येणार आहे. त्यानंतर यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे घालायचे, 1 चमचा जिरे, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा चाट मसाला आणि साधं मीठ घालायचं. हवं असल्यास तुम्ही 1 मिरची सुद्धा घालू शकतात. आता हे संपूर्ण साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वाटून घेत असताना खूप पाणी घालू नका, कारण हे प्रीमिक्स आपल्याला स्टोअर करायचं आहे. तुम्ही बघू शकतात, इथे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे प्रीमिक्स तुम्ही 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये सहज स्टोअर करू शकतात. आता यापासून पन्हं कसं तयार करायचं हे सुद्धा दाखवते. तर ग्लास गार्निशिंग करण्यासाठी मी इथे 1 चमचा तिखट आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे. हे मिक्स करून घ्यायचं. आता ग्लासाला लिंबू लावून घ्यायचं, म्हणजे हे साहित्य व्यवस्थित याला चिटकेल. बघू शकतात, मस्त ग्लास इथे आपला डेकोरेट झालेला आहे. हे तुम्ही स्किप करू शकतात, पण ग्लास डेकोरेट केल्याने खूप छान दिसतो. आता यामध्ये तयार केलेले 2 चमचे पन्ह्याचे प्रीमिक्स घालायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. त्यानंतर यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालायचे, म्हणजे आपला पन्हं एकदम मस्त थंडगार तयार होईल. त्यानंतर पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात, इथे आपलं 2 मिनिटात पन्हं तयार झालेलं आहे. खूप मस्त टेस्ट या पन्ह्याची लागते. यामध्ये थोडं पुदिना घातल्याने खूप मस्त रिफ्रेशिंग असं पन्हं आपलं तयार होतं. मस्त चटपटीत असं पन्हं तयार झालेलं आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.